Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karan. So what we have seen up till today, the topic we are seeing now is wave optics, isn't it? या वेव ऑप्टिक्स टॉपिक मध्ये आपण बरेचसे पॉइंट्स बघितले, बरेचसे इक्वेशन्स बघितले, डेरिव्हेशन्स केले, फॉर्म्युलाही तयार केले. ठीक आहे. मग आता थोडं आपण आता तो एक पार्ट आपला वायडीएससीचा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला डिफ्रॅक्शनच्या दुसऱ्या पॉइंट मध्ये एंटर करतोय. ठीक आहे, वेव ऑप्टिक्स मध्ये. पण त्याच्या अगोदर आपल्याला वायडीएससी मधलाच एक पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, जो तुम्हाला टेक्स्ट मध्ये या वर्षी इन्क्लूड करून दिलेला आहे. आता इन्क्लूड मध्ये नक्की काय केलंय तरी तर तुम्हाला रीडिंग दिसेलच, तुम्हाला लॉयड्स मिरर म्हणलंय. आणि ह्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे फ्रेस्नेल्स बायप्रिझम असा तो पॉइंट आहे. आता काय झालंय, मागच्या सिलेबसमध्ये तुम्हाला असं होतं की बायप्रिझम एक्सपेरिमेंट हा पूर्णपणे तुम्हाला एक डेरिव्हेशन होतं, तुम्हाला तिथे एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा होता. पण यावर्षी तुम्हाला तो फॉर्म्युला फक्त सांगायचा आहे, म्हणजे त्याची कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच इथं. ठीक आहे. पण इथं डेरिव्हेशन तुम्हाला ते नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तो फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि तुम्हाला ती कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायचं की नक्की बायप्रिझम कसा वर्क करतोय, इव्हन लॉयड मिरर कसा वर्क करतोय. तुम्ही जर टेक्स्ट बुक जर तुम्ही रीड केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की लॉयड मिररसाठी एक तुम्हाला 4 ते 5 ओळी फक्त तुम्हाला सांगितलंय. इव्हन बायप्रिझम मध्ये पण तुम्हाला तेवढाच एक 4-5 ओळी तुम्हाला लिहून दिलेला आहे. पण एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे, काय फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे, काय इक्वेशन्स तुम्हाला घ्यायचे आहेत, ते तुम्हाला मी या इथं आज एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. मग आता या पॉइंटकडे येण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण जे वेव ऑप्टिक्स मध्ये जे बघत होतो, आता सुरुवातीला जे रिफ्लेक्शन बघितलं, तिथं आता आपल्याला जायचं नाही. आपण फक्त काय बघायचं आहे, वायडीएससी बघायचं आहे. व्हॉट इज वायडीएससी? तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. मग तुम्हाला जर आठवत असेल तर वायडीएससी मध्ये आपण काय केलंय, तर आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघितलाय, त्याचबरोबर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिलाय. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपण पाथ डिफरन्स ऍज वेल एज आपण फेज डिफरन्स पण लिहिलेला आहे. ठीक आहे. कारण त्या कन्सेप्टवरच आपण तो पॅटर्न आपण क्लिअरपणे सांगतोय की तो एकतर तो ब्राईट असेल किंवा एकतर तो डार्क असेल. तर ते कंडिशन्स आले आपल्याला. ठीक आहे, वायडीएससी मध्ये. मग ते येणं गरजेचं आहे. ते आल्याशिवाय तुम्हाला हे पुढचे पॉईंट तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या पॉइंट मध्ये तुम्ही जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं काय सुद्धा कळणार नाही. मेक माय वर्ड्स. ओके. मग आता तुम्हाला थोडंफार आठवत असेल, आता इथं लिहितो पाथ डिफरन्स आणि त्याचबरोबर फेज डिफरन्स. तुम्हाला काय आठवतंय का ते बघा. आता फेज मध्ये आपण काय घेतोय किंवा पाथ मध्ये काय घेतोय, सॉरी उलट लिहिलं मी, असू दे, पण तुमच्या लक्षात यायसाठी आता इथं मी लिहितो. फेज डिफरन्स मध्ये काय घेतलं आहे, 0, पाय, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, कुठंपर्यंत 2n पाय पर्यंत. ओके. हे इक्वेशन तुम्ही असे लिहिलेले, तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉइंट्सला तुम्हाला तो काय मिळणार आहे. ठीक आहे. तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे, विच वॉज डिनोटेड बाय ऍज अ ब्राईट पॉइंट. म्हणजे तुम्हाला इंटेन्सिटी त्या पॅटर्नवरती ब्राईट मिळणार. येते लक्षात. ठीक आहे. तर आपण तुम्ही पाथ डिफरन्स मध्ये कन्वर्ट केलं, मग इथं पायची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, λ/2. λ/2 म्हणजे 0 तुमचा ऍज इट इज, पाय म्हणजे किती, λ/2. इथं किती येणार, 2 λ/2. 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे राहिलं किती, 1 λ. सॉरी, इथं पाय येणार नाही, इथं इव्हन मल्टिपल येणार. 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, सो ऑन. ठीक आहे. 0, 2 पाय, 4 पाय, इव्हन मल्टिपल. ओके. त्यामुळे ही टर्म येणार नाही. इथं तुम्हाला डायरेक्टली काय येणार, बघा बघा, 0 इथं आला, 2 पाय इथं आला, 2 पाय म्हणजेच λ/2, 4 पाय म्हणजेच 4 λ/2, 6 पाय म्हणजे 6 λ/2 अप टू कुठे येणार, 2n λ/2. म्हणजे पायची किंमत फक्त λ/2 सबस्टिट्यूट केली. ओके. म्हणजे जरी तुम्ही इथं 2 ला 2 कॅन्सल केला तर इथं फक्त राहिला किती, रे इथं राहिला फक्त λ. इथं किती राहिला, 2 to the 4, 2 λ. इथं किती राहिला, 3 λ. असं करत करत आपण कुठे येतोय, 2n λ पर्यंत, सॉरी n λ पर्यंत येतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी तुम्ही एक तर 2n λ/2 तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही n λ ही तुम्ही घेऊ शकता, ऍज वी हॅव एक्सप्लेन इन प्रिव्हियस पॉइंट्स.
ओके, म्हणजे ऑलरेडी आपण ते कुठेतरी एक्सप्लेन केलेलं आहे. कळतंय? त्याचबरोबर डिस्ट्रक्टिव्हला आपण हेच इक्वेशन आपण ऑड मल्टिपल मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर 0 झाल्यानंतर पण तुम्हाला इथं 1 दिसलेला, तो 1 तुम्हाला इथं मिळणार. म्हणजे फेज पर्यंत मी जर लिहिला फेज, तर काय ना पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय, कुठंपर्यंत 2n-1 पाय पर्यंत. ओके, त्याच्यानंतर 5 डिफरन्स जर बघितला तर 5 मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, परत पायची किंमत किती पुट करायची, λ/2. म्हणजे किती येणार, λ/2, 3λ/2, 5λ/2, कुठंपर्यंत 2n-1 λ/2 पर्यंत. ओके, म्हणजे इथं तुम्हाला तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पॅटर्न साठी तुम्हाला ते पॉइंट्स तुम्हाला मिळतात, कंडिशन पण आहे पुढं. त्याचबरोबर तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह मध्ये डार्क पॉइंट साठी पण तुम्हाला इक्वेशन मिळतात. ते पॉइंट्स तुम्ही फक्त पुट केले, तुम्हाला ते इक्वेशन तुम्हाला तिथं मिळणार आहे. म्हणजे त्या पॅटर्नवरती तुम्ही ब्राईट आणि डार्क पॉइंट तुम्ही एक्सप्लेन करू शकता. सपोज एखादा पॉइंट त्या पॅटर्नवरती कुठेतरी घेतला, सपोज P be a point on the screen, लेट P be a point on the screen. मग त्यासाठी 2 कंडिशन तुम्ही जर वापरल्या तर 2 कंडिशन पैकी तुम्हाला त्या कंडिशन प्रमाणे ब्राईट असेल तर ब्राईट मिळेल, डार्क असेल तर डार्क मिळेल, ऍज पर द नंबर ऑफ. ठीक आहे, म्हणजे पहिला मॅक्झिमम असेल, दुसरा मॅक्झिमम असेल, तिसरा असेल, किंवा फर्स्ट डार्क असेल, सेकंड डार्क असेल, थर्ड डार्क असेल. इजंट इट? इथंपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल, हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. ठीक आहे, मग थोडं आता हे जर तुम्हाला आठवलं असेल तर आता YDSC मध्ये आपण काय केलंय, फ्रिंज पॅटर्न. आता फ्रिंजेस जे तुम्हाला स्क्रीनवरती मिळाले, ही जी स्क्रीन जी आपल्याला होती, इथं आपल्याला सेंटर ब्राईट O पॉइंट होता, इथं आपला P होता. तर इथून इथला डिस्टन्स किती घेतला आहे, इथून इथला डिस्टन्स आपण Y कन्सिडर केला. म्हणजे आपण याला काय म्हणतो, फ्रिंज विड्थ बिटवीन 2 ब्राईट पॉइंट्स और 2 डार्क पॉइंट्स. 2 ब्राईट मधला डिस्टन्स हा Y असेल, 2 डार्क मधला डिस्टन्स पण Y असणार आहे. आणि ते Y चे इक्वेशन आपल्याला किती मिळाले, तर Y इज इक्वल टू λD अपॉन स्मॉल d. Y is equal to λD upon small d. Y is the fringe width between 2 bright or 2 dark points. Lambda is the wavelength from the 2 coherent sources. D is the distance between screen and slit. And small d is the distance between 2 coherent sources, between S1 आणि S2. येते का लक्षात? ठीक आहे, म्हणजे ब्राईट पॉइंटला पण तुम्हाला फ्रिंज विड्थ एवढीच मिळणार आहे, इव्हन डार्क पॉइंटला पण तुम्हाला फ्रिंज विड्थ एवढीच मिळणार आहे. ओके, जर तुम्हाला हे पॉइंट आता थोडं आठवत असेल, तुम्हाला आठवलं असेल, तर आता या पॉइंटकडे जाऊया, आपण समजून घेऊया. ओके, आता एक लक्षात ठेवायचं आहे, कोहरंट सोर्सेस. तर कोहरंट सोर्सेस म्हणजे काय, थोडं जरा एक्सप्लेन करतो थोडंच. कोहरंटची डेफिनेशन जर तुम्ही लिहिली असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपण असं लिहिलंय बघा, फेज कॉन्स्टंट हा मेन पार्ट आहे त्या कोहरंटसाठी. आता कोहरंट मध्ये काय होतं, आता कोहरंट मध्ये काय आपल्याला सिंगल वेव्हलेंथ आपण म्हणतोय, सिंगल वेव्हलेंथ कधी मिळणार, ज्यावेळेला एक सोर्स वापरणार त्यावेळेला, बरोबर. म्हणजे एकच सोर्स मी घेतल्यानंतर तिथून येणारी वेव्हलेंथ ही सिंगलच असणार आहे. मग त्याला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक सोर्स, बरोबर, मोनोक्रोमॅटिक सोर्स. मग आता तिथं आपल्याला काय करायचं आहे, तिथं आपल्याला फेज कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आता एक्सपेरिमेंट आपण बघितला असेल तर आपण काय केलेलं आहे, इथं आपण S1 केला, इथं आपण S2 केलाय, आणि सेंटरला इथं कुठंतरी आपण मेन सोर्स कन्सिडर केला. ओके, आठवतंय का, थोडं आपल्याला स्क्रीन काहीतरी मिळत होते की जेणेकरून इथून ते वेव्हफॉर्म्स बाहेर पडले, इथून ते वेव्हफॉर्म बाहेर पडले, आणि थोडंसं स्क्रीनवरती आपल्याला पॅटर्न तो बघायला मिळाला. ओके, म्हणजे आता फक्त मला काय सांगायचं आहे, इथं S1 आणि S2 हा हे काय आहे, दीज आर द 2 कोहरंट सोर्सेस. दीज आर द 2 कोहरंट सोर्सेस. मग आता ह्याला कोहरंट का म्हटलंय, कारण एकाच सोर्स मधून त्या वेव्ह आल्या ना. इथून जे वेव्ह आले ते कुठे गेले, ते त्या S1 मध्ये पण गेले, ते S2 मध्ये पण गेले. त्यामुळे एका सोर्स मधून ती लाईट येत असल्यामुळं इथं तुम्हाला तेवढीच वेव्हलेंथ मिळाली, इथं पण तुम्हाला तेवढीच वेव्हलेंथ मिळाली. म्हणून इथं त्यांचा फेज काय झाला, एकसारखाच झाला. जेवढा फेज तुम्हाला इथून S1 पासून S2 पर्यंत यायला लागतोय, तेवढाच फेज तुम्हाला S1 पासून S पासून S2 पर्यंत लागणार आहे. कळतंय? मग आता सपोज इथून S पासून S पर्यंत जर पाय लागत असेल, इथून पण तुम्हाला किती लागणार आहे, पाय लागणार, पाय मायनस पाय 0. म्हणजे इथला फेज डिफरन्स तुम्हाला किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. येते लक्षात? म्हणजे येणारी वेव्हलेंथ ह्या S1 आणि S2 मध्ये सारखीच असणार आहे. म्हणजेच त्या
फेज त्या दोघांच्या मधला कॉन्स्टंट आहे. एका सोर्स मधून येत असल्यामुळे त्याचा फेज काय कॉन्स्टंट आहे. ओके, मग आता जिथं फेज कॉन्स्टंट आहे तिथं तुम्हाला काय मिळणार आहे, कोहरंट सोर्सेस. जिथं फेज कॉन्स्टंट आहे तिथं तुम्हाला काय मिळणार आहे, कोहरंट सोर्सेस. इथे लक्षात. ठीक आहे, आता तुम्ही जर या लॉइड्स मिरर मध्ये जर बघितलं तर आता आपल्याला फिगर मध्ये काय दिसतंय, तर त्या फिगर मध्ये तुम्हाला एकच सोर्स दिसतोय, म्हणजे फक्त एकच सोर्स कन्सिडर केला तो म्हणजे S1. त्याचबरोबर एक मिररनी कन्सिडर केलाय, जो मिरर आपण त्या ह्या लाईन वरती आपण तो मध्येच कुठेतरी प्लेस करतोय. ठीक आहे, या पद्धतीने आपण प्लेस केला दिसतोय तुम्हाला फिगर मध्ये. आणि पुढे बघितलं तर तुम्हाला एक स्क्रीन दिसते. ठीक आहे, दिस इज द स्क्रीन. ही स्क्रीन आहे. आता या स्क्रीन वरती आपल्याला काय करायचं आहे, इंटरफरन्स पॅटर्न बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी सेंट्रल ब्राईट मिळेल, तिथून वरती तुम्हाला फर्स्ट डार्क, फर्स्ट ब्राईट, सेकंड ब्राईट, सेकंड डार्क, हे पॅटर्न तुम्हाला वरच्या बाजूला, इव्हन तसंच तुम्हाला सेंट्रल ब्राईट पासून खालच्या बाजूला पण तुम्हाला बघायला मिळेल. पण आता ऍक्च्युअली या लॉइड मिरर मध्ये होतंय काय हे आता आपण इतर ह्याच्यामध्ये बघतोय. तर तुम्ही जर बघितलं असेल तर आता फिगर मध्ये बघा, इथं सेंटरला आपण एक सोर्स कन्सिडर करतो, तो म्हणजे S. तिथून हे दोन स्लिट्स आपले तयार झाले होते, एक म्हणजे S1, दुसरा म्हणजे S2. पण आता इथं तसं काय आहे का, तसं काहीच नाही. इथं आपण एकच सोर्स कन्सिडर केला, तो म्हणजे S1. आता S1 पासून तुम्हाला त्या ऑब्जेक्टची तुम्हाला इमेज मिळणार आहे. इमॅजिन करा, S1 इज द ऑब्जेक्ट. इमॅजिन काय करा, S1 हा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची तुम्हाला काय करायचं, इमेज बनवायची आहे. ठीक आहे, मग ती इमेजेस तुम्हाला तो S2 चा पार्ट तुमचा पूर्ण करणार आहे. गॉट इट? काय म्हणतोय, आपल्याकडे S1 आणि S2 सेपरेट होते. आता आपल्याकडे काय सिंगल आहे, सिंगल S1 आहे. मग S1 काय करणार आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्टची त्याची इमेज तयार करणार आहे. मग ती कशी करणार ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तुम्ही आता जर बघितलं इथं तर बघा, S1 इज द सोर्स आणि ह्या सेंटर पॉइंट पासून हा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स, तो डिस्टन्स किती आहे, तर हा डिस्टन्स आहे तो म्हणजे d/2, स्मॉल d/2. दोन्ही सोर्स मधला डिस्टन्स किती घेतो आपण, स्मॉल d, बरोबर, स्मॉल d. ठीक आहे, आणि सेंटरचा पॉइंट जर कन्सिडर केला तर इथला डिस्टन्स मला किती मिळणार, d/2. इथला डिस्टन्स मला किती मिळणार, d/2. तुम्हाला फिगर माहित असतीलच. ठीक आहे, त्या फिगर पण तुमच्या लक्षात आलं असेल. दोन्ही सोर्स मधला डिस्टन्स कॅपिटल D आणि सेंटर पासून S1 पर्यंत किंवा सेंटर पासून S2 पर्यंत तुम्हाला किती मिळणार आहे, d/2. म्हणजे सेंटर पासून S1 पर्यंत मला डिस्टन्स किती मिळाला, d/2. ओके, मग आता बघा, ह्या S1 मधून लाईट बाहेर पडली. S1 मधून लाईट बाहेर पडली, ती लाईट कुठे गेली, एक म्हणजे डायरेक्टली टू द पॉइंट P. S1 पासून जी लाईट बाहेर पडली ती डायरेक्टली कुठे गेली, टू द पॉइंट P. आणि तशीच दुसरी लाईट ज्यावेळेला बाहेर पडली ती कुठे गेली, ती त्या मिरर वरती गेली आणि मिरर मधनं तो रिफ्लेक्शन घेऊन तो पॉइंट P वरती गेला. मिरर मध्ये गेला, मिरर मध्ये गेल्यानंतर तिथून त्याला रिफ्लेक्शन मिळालं आणि रिफ्लेक्शन पासून तो कुठे गेला, पॉइंट P पर्यंत जाऊन पोहोचला. ओके, मग आता ह्या P पासून जर आपण बघितलं तर P काय सांगतोय, P म्हणतोय ही जी लाईट आली ही S1 पासून आली आणि ही जी लाईट आली ही S2 पासून आली. मग म्हणजे थोडक्यात काय, इथं मी डॉटेड जर बघितलं, असं जर काढलं पाठीमागं, तर इथं मला काय दिसतोय, इथं मला सोर्स S2 दिसतोय अकॉर्डिंग टू पॉइंट. म्हणजे P ला काय वाटतंय, इथूनच कुठं तर ती लाईट आली ना, त्याला काय माहिती आहे पुढे काय झालंय ते, येते लक्षात. म्हणजे लाईट तर आली, कशी आली ते त्याला कुठं माहित आहे, रिफ्लेक्शन म्हणून आल्या का काय म्हणून दुसरं काय म्हणून आलं. फक्त त्याला इमेज काय होतंय, तिथे दुसरा सोर्स आहे, इथून ती लाईट आलेली आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं ह्या S1 ची ही S2 काय झाली, इमेज तयार झाली. ही कसली इमेज आहे, तर ह्या इमेजला आपण व्हर्च्युअल इमेज आपण म्हणतो ऑफ S1. S2 इज द व्हर्च्युअल इमेज ऑफ S1. नोट डाउन करून घ्या हे पॉइंट. S2 इज द व्हर्च्युअल इमेज ऑफ S1. कळत आहे? ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला पॉइंट P तुम्हाला मिळाला. म्हणजे इथं परत काय झालं, आता इथं S1 एकच सोर्स होता, आता S1 पासून दुसरा सोर्स तयार झाला. म्हणजे ते S1च काय आहे, इमेजच आहे. ठीक आहे, मग S1 मधनं जर जेवढी लाईट पडत असेल तर ती S2 मधनं पण किती पडणार आहे, तेवढीच पडणार ना, का त्याच्यापेक्षा वेगळी पडणार काय, सेमच पडणार.
त्यामुळं इथून ह्या दोन्ही सोर्स मधला जर फेज मला जर बघायचा जर झाला तर फेज मला किती मिळणार आहे? आता एका सोर्स मधून ती लाईट बाहेर पडलेली आहे, मग त्यामुळं फेज किती मिळणार आहे? फेज मला कॉन्स्टंटच मिळणार आहे, म्हणजे इथला फेज डिफरन्स मला किती मिळणार आहे? परत झिरोच मिळणार आहे. म्हणजे फेज मला झिरो मिळाला किंवा कॉन्स्टंट मिळाला, म्हणजे हे दोन्ही सोर्सेस काय झाले? दीज आर द कोहरंट सोर्सेस. मग आता कोहरंट सोर्सेसच का पाहिजे? कारण पॅटर्न आपल्याला क्लिअर दिसणार आहे. जर कोहरंट सोर्स जर नसतील तर पॅटर्न तुम्हाला क्लिअर दिसणारच नाही, तो मर्ज होईल कुठेतरी एकमेकांमध्ये. जर आपल्याला पॅटर्न जर क्लिअर बघायचा असेल तर आपल्याला हे सोर्सेस काय पाहिजे? कोहरंट सोर्सेस. येते लक्षात? गॉट इट माय पॉइंट? ठीक आहे. परत एकदा बघा, S1 मधून S1 आपल्याकडे एकच सोर्स होता, त्या सोर्स मधून काय केलं? लाईट आपण पास केली. एक लाईट तुमची डायरेक्टली पी पॉइंट पर्यंत पोहोचली, दुसरी लाईट कुठे गेली? त्या मिरर वरती गेली, आणि मिरर मधून त्याला रिफ्लेक्शन मिळून तो कुठे गेला? पी वरती पोहोचला. ठीक आहे. आता पी पासून जर बघितलं तर पी काय सांगतोय? ही लाईट तुमच्या दुसऱ्या सोर्स मधून आलेली आहे, म्हणजे त्याची थोडक्यात काय झाली? डॉटेड लाईन मी पाठीमागे एक्सटेंड करून मला इथे सोर्स S2 मिळाला. म्हणजे S2 काय आहे? S2 इज द व्हर्च्युअल इमेज ऑफ सोर्स S1. ते मी इथे लिहिलं, हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, मेन पॉइंट आहे. ठीक आहे. मग आता दोन सोर्सेस मिळाले, मग आता S2 कोण आहे? S1 चीच इमेज आहे. जर मी जर एवढी वेव्हलेंथ बाहेर पाडतो तर तो किती दाखवणार? तेवढाच दाखवणार आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळी दाखवणार आहे, तीच दाखवणार. त्यामुळे दोघांच्या मधला जो फेज मला मिळतोय तो किती मिळतोय? झिरो मिळतोय किंवा तो कॉन्स्टंट आहे. येते लक्षात? मग हे कॉन्स्टंट झाल्यामुळे हे दोन सोर्सेस काय झाले? दीज आर द कोहरंट सोर्सेस. मग आता हे कोहरंट झाल्यामुळे आपल्याला इथं पॅटर्न नीट अँड क्लीन तुम्हाला बघायला मिळेल. येते लक्षात? ठीक आहे. ओके. मग आता पी आपला पॉइंट काय असणार आहे? मग पी एक तर आपला डार्क पॉइंट असेल किंवा एक तर तो आपला ब्राईट पॉइंट असेल. पी पॉइंट आपला काय असणार आहे? एक तर डार्क असेल किंवा एक तर ब्राईट असेल. डार्क असेल किंवा ब्राईट असेल. आता लक्ष द्या व्यवस्थित, तिथं काय होतंय? आता कंडिशन आपण त्या YDSC साठी सांगणार आहे. जर आता ह्या दोन्ही मधला जर डिस्टन्स आपण जर मेजर केला असता तर इथं पण तुम्हाला फ्रिंज विड्थ किती मिळाली? तुम्हाला वायच मिळाली. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे? मग वाय साठी इक्वेशन आपल्याला परत पुन्हा सेम राहणार आहे. तर वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. म्हणजे फ्रिंज विड्थचं इक्वेशन तुम्हाला लॉइड्स मिरर मध्ये पण सेमच मिळणार आहे, बदलणार नाही. इट विल रिमेन सेम ऍज YDSC साठी. ओके. म्हणजे YDSC मध्ये जे इक्वेशन तुम्हाला मिळालं तेच तुम्हाला लॉइड्स मिरर मध्ये पण बघायला मिळते. त्यामध्ये बदल कसलाही होत नाही. फक्त आता थोडा जर चेंजेस आपल्याला बघायला मिळतोय, तो चेंज फक्त आपल्याला इथं बघायचा आहे. ठीक आहे. आता मी जर म्हणलं लेट पॉइंट P इज अ ब्राईट पॉइंट. लेट पॉइंट P इज अ ब्राईट पॉइंट. मग आता P जर ब्राईट मी जर सांगितलं तर P हा ब्राईट कधी असेल रे? तर त्यासाठी आपल्याला कंडिशन लिहावी लागेल, बरोबर ना? कंडिशन लिहावी लागेल. तर ती कंडिशन काय असणार आहे? मी असं म्हणतो, P इज ए ब्राईट पॉइंट. P इज ए ब्राईट पॉइंट. मग P जर ब्राईट असेल तर YDSC मध्ये आपण काय सांगितलं होतं? आपण त्याचा पाथ डिफरन्स घेतला होता. मग पाथ डिफरन्सला काय म्हणलं होतं? एक म्हणजे डेल्टा एक्स म्हणलं होतं. डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P मायनस S1P. S2P मायनस S1P विच इज इक्वल टू अजून एक पाथ डिफरन्स आपल्याला मिळाला होता. ठीक आहे. इथून जर मी जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथं मला काय मिळणार आहे? इथं मला परत डेल्टा एक्स मिळणार आहे, परत मला एक पाथ डिफरन्स मिळेल. ओके. मग तो एक पाथ डिफरन्स मला किती मिळतो? इथं डी साइन थिटा. येतंय का लक्षात? ठीक आहे. हे पाथ डिफरन्स आपण फाइंड केलेले आहे. मग आता जर ब्राईट असेल तर आपण काय म्हटलं होतं? तिथं आपण इक्वेशन घेतलं होतं n लॅम्बडा किंवा 2n लॅम्बडा बाय 2. 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजेच n लॅम्बडा. मग हे इक्वेशन कोणाचं आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे? बघा, मगाच्या पॉईंटच्या परत आपण रिपीट मध्ये आलो. हा P मला काय सांगायचा आहे? P मला ब्राईट पॉईंट सांगायचा आहे. म्हणजे इंटेन्सिटी काय असणार आहे? मॅक्झिमम. मग इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर या पाथ डिफरन्सला इक्वेशन काय पाहिजे मला? n लॅम्बडा. ओके. होतंय का? डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P माइनस S1P इज इक्वल टू डी साइन थीटा इज इक्वल टू n लैम्डा.
हे आपण YDSC मध्ये ऑलरेडी केलेलं आहे. पण मी एक काम करतो, लागला दुसरा पॉईंट पण लिहितो. दुसरा पॉईंट लिहिल्यानंतर तुम्हाला सांगतो की नक्की काय होतं. ठीक आहे. आता मी जर असं म्हणलं P इज ए डार्क पॉइंट, P इज ए डार्क पॉइंट, तर इक्वेशन मला काय मिळणार आहे? डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P मायनस S1P इज इक्वल टू d sin थीटा इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा d अपॉन 2d. असं तुम्हाला इक्वेशन मिळालं असतं. ओके, 2n मायनस 1 लॅम्बडा अपॉन 2. ओके, आता इक्वेशन बघा. ब्राईटला तुम्हाला n लॅम्बडा मिळतोय, डार्कला तुम्हाला 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 तुम्हाला मिळतोय. ओके, आता मी असं म्हणेन हे इंटरचेंज करतो. मी इंटरचेंज म्हणजे काय केलं? हे जे इक्वेशन आहे जे मला डार्कला मिळतंय YDSC मध्ये, ते इक्वेशन मला इथं ब्राईट साठी मिळतंय. कळतंय काय नाही समजलं? बघा, मी इक्वेशनच लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे इक्वेशन मी इथं लिहिलं 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 आणि इथं मी लिहितो n लॅम्बडा. दिस इज द चेंज विच वी आर सीइंग इन द लॉइड्स मिरर. काय बदल झाला बघा? व्हॉट वॉज द चेंज? जिथं आपण पॉइंट P हा ब्राईट पॉइंट सांगतोय, तो ब्राईट पॉइंट सांगण्यासाठी आपल्याला कंडिशन काय मिळणार आहे? तर डेल्टा एक्स विच इज नथिंग बट पाथ डिफरन्स S2P मायनस S1P इज इक्वल टू d sin थीटा इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2. ही कंडिशन ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला तो तिथं P काय असणार आहे? ब्राईट पॉइंट असणार आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणतोय मॅक्झिमा. म्हणजे हा काय असणार आहे? इथं मॅक्झिमा. दिस इज द चेंज. हा बदल आहे. सांगतो कशामुळे तो मिळतोय. तसंच मी जर म्हणलं हा P जर डार्क पॉइंट असेल तर ते इक्वेशन तुम्हाला काय मिळणार आहे? तर डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P मायनस S1P इज इक्वल टू d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. म्हणजे यांची व्हॅल्यू मी आता घेतली, किती घेणार? n इज इक्वल टू 1 लॅम्बडा, n इज इक्वल टू 2 लॅम्बडा. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती? 1 2 3 4 सो ऑन. ठीक आहे. तिथं पण मला पहिला जर मॅक्झिमा जर बघायचा असेल तर काय येणार? यांची व्हॅल्यू 1 2 इंटू 1 2 2 मायनस 1 1 लॅम्बडा बाय 2. ओके, ठीक आहे. 1 लॅम्बडा बाय 2. आता इक्वेशन बघा. आता म्हणजे तुम्हाला हे नक्की उलट कशामुळे झालं? इक्वेशन चेंजेस का झाले? आता कुठेतरी आपण एक असं बघितलं असेल बरोबर, किंवा तुम्हाला मी असंही एक्सप्लेन केलंय वेव्हफॉर्म मध्ये. एक आपला लेक्चर आपला असं झाला असेल बघा, तो आठवत असेल. एक दोरी घ्या, खिडकीला कुठेतरी ते टाय करा. ठीक आहे, इथून दोरी मी टाय केली, इथून मी दोरी घेतली दुसऱ्या हातात. मग एक एंड त्याचा बांधला, एक एंड माझ्या हातात आहे. मी काय केलं? इथून मी त्याला वेव्हफॉर्म दिले, मी त्याला ऑसिलेट केला. ऑसिलेट केल्यामुळे काय झालं? इथून ती वेव्ह अशी गेली अशी गेली अशी गेली अशी पोहोचली. म्हणजे क्रेस्टच्या फॉर्म मध्ये तो गेला. मग तिथून आता हा त्याचा डेन्सर मीडियम आहे, हा त्याचा रेझर मीडियम आहे. रेझर मधून कुठे गेला? डेन्सर मध्ये गेला. आता डेन्सर मधून तो रिफ्लेक्ट होऊन त्यावेळेला तो पाठीमागे येईल. त्यावेळेला तो काय करणार आहे? तो ट्रफच्या फॉर्म मध्ये मागे येणार आहे. येते का लक्षात? बघा, पाठवताना मी वेव्हफॉर्म ज्यावेळेला पाठवली तर तो क्रेस्टच्या मध्ये फॉर्म मध्ये गेला आणि डेन्सर मधून रिफ्लेक्ट ज्यावेळेला झाला त्यावेळी तो ट्रफच्या फॉर्म मध्ये आला. म्हणजे बघा, इथं मी दाखवतो, हा तुमचा डेन्सर मीडियम, तिथून तुम्ही वेव्हफॉर्म दिल्यानंतर तो क्रेस्टच्या फॉर्म मध्ये गेला, पण येताना मात्र तो ट्रफच्या फॉर्म मध्ये आला. म्हणजे जाताना क्रेस्ट मध्ये गेला, येताना तो ट्रफ मध्ये गेला. म्हणजे इथं त्याचा फेस किती मिळाला, किती अँगल न तो चेंज करून आला. बरोबर, जाताना असा गेला, येताना तो असा आला. म्हणजे त्याचा चेंज म्हणजे तुम्हाला पाय एवढा चेंज करून 180 डिग्री, पाय ऑफ 180 डिग्री एवढ्या फेज न तो चेंज करून तो तुम्हाला रिव्हर्स मध्ये मिळाला. मग साहजिकच मग ज्या वेळेला S1 मधून ज्या वेळेला ती लाईट बाहेर पडली, ती वेव्हफॉर्म तुमची क्रेस्ट मध्ये होती. बरोबर,
म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, आपण ज्या वेळेला दोन सोर्स S1 आणि S2, ठीक आहे, हे ज्या वेळेला असं काहीतरी केलं होतं, तिथून S1 मधून ती वेव्हफॉर्म अशी गेली, ती कुठं पोहोचली, P ला पोहोचली. S2 मधून पण ती वेव्ह अशी गेली, ती कुठं पोहोचली, P ला पोहोचली. म्हणजे दोन्ही पण फेज एकसारखाच होता, दोन्हीचा फेज पण एकसारखाच होता. पण आता इथं लॉईड मध्ये तसं राहणार नाही ना. आता जसं कसं इथं मला क्रेस्ट मिळाला की इथं पण मला क्रेस्ट मिळाला, बरोबर. पण इथं तसं होत नाही. इथं काय होतंय बघा, आता S1 मधून क्रेस्टच्या फॉर्म मध्ये तो गेला, पण S2 मध्ये तो बरोबर रिव्हर्सच्या फॉर्म मध्ये झाला. कारण हा त्याला मिरर काय मिळाला, डेन्सर मीडियम मिळाला ना, बरोबर. त्यामुळे तिथून तो रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो पाय एवढ्या फेज मध्ये तो चेंज होणार. म्हणजे जाताना तो क्रेस्ट मध्ये गेला, येतो तो काय असणार आहे, ट्रफ मध्ये. म्हणजेच तुम्हाला आता तो असा काहीतरी बघायला मिळेल. बघा, इथं तो असा दिसेल आणि इथं तुम्हाला तो असा दिसेल. कळलं का? म्हणजे इथं तुम्हाला क्रेस्ट मिळाला, इथं तुम्हाला ट्रफ मिळाला. पण क्रेस्ट आणि ट्रफ हे अल्टरनेटिव्ह मिळत असल्यामुळं तुम्हाला हा पॉइंट P हा तुमचा चेंज करून दाखवतोय. मग तिथं ब्राईट असेल तर तुमची कंडिशन तुमची ही असणार आहे. सॉरी, ब्राईटला तुम्हाला मॅक्झिमासाठी ही मिळेल 2n - 1 λ/2. आणि जर P तुमचा डार्क असेल तर तुम्हाला इथं काय मिळणार आहे, n λ. नोट डाऊन करून घ्यायचं आहे. दीज पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे अति महत्वाचं आहे. तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. वायडी असे प्लेन एक्सपेरिमेंट असेल तर तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे, तर d sin θ = n λ. आणि डार्क असेल तर d sin θ = 2n - 1 λ/2. पण लॉईड मिरर जर तुम्हाला विचारलं असेल तर बरोबर त्याचे इक्वेशन्स काय होतात, चेंज होतात. म्हणजे d sin θ ब्राईट साठी काय मिळणार आहे, 2n - 1 λ/2. आणि डार्क साठी काय मिळणार आहे, d sin θ = n λ. समजलं इथं मध्ये? नोट डाऊन करा, पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ओके, पुसू रब करतोय मी आता. तुमच्या आता चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल लॉईड्स मिरर. ओके, एक एक्झाम्पल घेतो. तर एक एक्झाम्पल आता पहिल्यांदा लिहू घ्या. एक्झाम्पल म्हणजे तुला लक्षात येईल. इफ लॅम्बडा इज इक्वल टू 400 नॅनोमीटर, if lambda is equal to 400 nanometer, find a fringe width, B first maxima, your position of first maxima, and a position of first minima, second minima. एक एक्झाम्पल घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लॉईड्स मिरर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल आपण सोडवतोय. ठीक आहे, आता हे एक एक्झाम्पल घ्या, ट्राय करा सोडवण्यासाठी. आता तुम्हाला इथं फिगर एक दिलेले, तर फिगर बघा, ही फिगर तुमची असणार आहे, ही फिगर असणार आहे. इथं पॉइंट P आहे, इथं तुमचा मिरर आहे, ठीक आहे. इथं तुमचा सोर्स S1 आहे. इथला डिस्टन्स तुम्हाला दिलाय होते, तर डिस्टन्स दिलाय 1.5 मिलीमीटर. इथला डिस्टन्स आपला कॅपिटल D असणार आहे, आणि तो कॅपिटल D म्हणजे तुम्हाला 3 मीटर दिलेला आहे. ठीक आहे, आणि इथला म्हणजे Y
आणि तो y आपल्याला काय करायचा इथं फाइंड करायचा आहे. ओके, ठीक आहे. ट्राय करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. पॉज करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पॉज करून. चलो आपण ट्राय करूया. आन्सर फक्त चेक करा बरोबर आहे का नाही. ठीक आहे. आता काय केलंय, फ्रिंज बिट फाइंड करायचं आहे. मग फ्रिंज बिट फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय, सेमच फॉर्म्युला आहे, y इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. ओके, आता हे सगळे आन्सर्स कशामध्ये पाहिजे, आपल्याला मिलीमीटर मध्ये पाहिजे. आन्सर कशामध्ये पाहिजे, तिन्ही पण आन्सर आपल्याला मिलीमीटर मध्ये पाहिजे. त्यामुळं जरा कन्वर्जन करा व्यवस्थित. ओके, ठीक आहे. y इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. आता लॅम्बडाची किंमत आपल्याला दिलेली आहे, कॅपिटल डी तुम्हाला फिगर मध्ये दिसतोय, स्मॉल डी अजून आपल्याला दिलेला नाही. हा डिस्टन्स दिलाय म्हणजे तो d/2 आहे, d/2 आहे. आता जर इथं सोर्स S1 असेल तर इथून तुम्हाला ती लाईट अशी ट्रॅव्हल करेल, इथून ती लाईट अशी ट्रॅव्हल करेल आणि इथून तुम्हाला तो मिळेल तो म्हणजे S2. मग आता इथला डिस्टन्स आपल्याला माहिती आहे सेंटर पासून S1 पर्यंत म्हणजे किती 1.5, म्हणजे इथं पण आपल्याला किती मिळणार आहे 1.5 मिळणार आहे. ठीक आहे. मग आता 1.5 प्लस 1.5 हा किती मिळणार, म्हणजे d इज इक्वल टू दीड आणि दीड त्याला 3 आला, 3 मिलीमीटर तुम्हाला d मिळाला. समजलं. ठीक आहे. आता या व्हॅल्यूज पुट करा. किती येते 400 नॅनोमीटर म्हणजे इंटू 10⁻⁻⁹, कॅपिटल डी म्हणजे 3 मीटर अपॉन डी किती 3 मिलीमीटर. ओके, आता मिलीमीटर म्हणजे पर्यंत मला मीटर मध्ये करावं लागेल कारण हा नॅनोमीटर दिलाय, म्हणजे मीटर मध्ये 10⁻10 वगैरे होत आहे, पर्यंत मीटर मध्ये सोडवा, नंतर मिलीमीटर मध्ये करा. म्हणजे किती येत आहे 400 इंटू 3 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय 3 इंटू 10 मिलीमीटर मीटर म्हणजे -3. हा 3 ला 3 कॅन्सल झाला, -3 वरती गेला म्हणजे 400 इंटू 10⁻⁻⁹ इंटू 10⁻+3. किती येते रे बघा, 9 मधून 3 गेले 6 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे, 2 शून्य गेले. आपल्याला हे कशामध्ये करायचं आहे, मिलीमीटर मध्ये करायचं आहे. म्हणजे आता मिलीमीटर मध्ये 10⁻³ म्हणजे 1 2 3 म्हणजे आन्सर तुम्हाला मिळेल 0.4 मिलीमीटर म्हणजे ते 10⁻⁻3. ठीक आहे. हे मिळालं तुम्हाला वायचं इक्वेशन. चेक करा. चेक करा. ठीक आहे. करतोय इथून डायरेक्ट इक्वेशन लिहितो y इज इक्वल टू 0.4 मिलीमीटर. हे तुमचं पहिलं आन्सर. आता आपल्याला बी सोडवायचा, बी सॉल्व्ह करायचं. बी काय आहे, पोझिशन ऑफ फर्स्ट मॅक्झिमा. आता पोझिशन ऑफ फर्स्ट मॅक्झिमा म्हणजे काय येणार, काय इक्वेशन आहे आपलं, डेल्टा एक्स पार्ट डिफरन्स, डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P - 1P किंवा d sin θ इक्वल टू कसं तरी काहीतरी इक्वेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता अँगल वगैरे काय दिलेलं नाही त्यामुळे d sin θ घेण्याची काही गरज नाही, डायरेक्टली S2P - 1P त्याच्या जागी डेल्टा एक्स म्हणलं तरी चालेल. मग डेल्टा एक्स इज इक्वल टू फर्स्ट मॅक्झिमम काय म्हणलं होतं n लॅम्बडा की 2n - 1 लॅम्बडा/2. साहजिकच 2n - 1 लॅम्बडा/2, 2n - 1 लॅम्बडा/2 ते म्हणजे तुम्हाला इक्वेशन. ठीक आहे. आता इथं घेताना तुम्हाला पूर्ण इक्वेशन घ्यायचं आहे म्हणजे वायच्या फॉर्म मध्ये इथे ना d/2d. इथं आपण फक्त इक्वेशन कन्सिडर केलं होतं, ते कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह मधला फॉर्म घेतला होता. इथं टोटल इक्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे इथं इक्वेशन लिहितो मी परत 2n - 1 लॅम्बडा d अपॉन 2d आणि इथं आपण काय म्हणलं होतं n लॅम्बडा d अपॉन d. हे ब्राईटला आपण घेतलं होतं YDSC मध्ये, हे डार्कला घेतलं होतं आपण YDSC मध्ये. पण हे काय झालं, चेंज झालं. कोणाला, लॉइड्स मिररला. ठीक आहे. मिररला काय झालं आता इथं येणार इथं डार्क पॉइंट, इथं येणार इथं ब्राईट पॉइंट लॉइड्स मिररला. ठीक आहे.
त्यामुळे आपण मगाशी फक्त कन्स्ट्रक्टिव्ह डिस्टर्बन्सची कंडिशन घेतली होती, त्याच्यावरून तुम्हाला आता ही कंडिशन तुम्हाला मिळणार आहे पाथ डिफरन्ससाठी. ती ऑलरेडी आपण एक डेरिव्हेशन पूर्ण केलंय. ठीक आहे, म्हणजे आता इथे इक्वेशन मला हे मिळालं. आता सॉल्व्ह करा. ब्राईट आहे ना, मॅक्झिमम मध्ये किती येणार? फर्स्ट मध्ये यांची व्हॅल्यू किती? यांची व्हॅल्यू येणार 1, म्हणजे लॅम्डा एक्स इज इक्वल टू 2 into 1 2 minus 1 लॅम्डा डी अपॉन 2d which is equal to 1 लॅम्डा डी अपॉन 2d is equal to लॅम्डा डी अपॉन डी तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजेच किती येते इथं 0.4 मिलीमीटर अपॉन 2 म्हणजेच किती येते 0.2 मिलीमीटर. एवढा आन्सर आलेला चेक करा. समजलं? आणि याच फॉर्म मध्ये तिसरं इक्वेशन सोडवा. तिसरं काय ना, पोझिशन ऑफ सेकंड मिनिमाला काय ना, डेल्टा एक्स इज इक्वल टू एन लॅम्डा डी अपॉन स्मॉल डी, आणि यांची व्हॅल्यू किती येणार? सेकंड. ठीक आहे, हे रफ करतो. आणि इथं सी चा लिहितो. डेल्टा एक्स इज इक्वल टू एन लॅम्डा डी अपॉन टी. इथं यांची व्हॅल्यू किती येणार? सेकंड, म्हणजेच 2 लॅम्डा डी अपॉन डी. ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी सोडवलेली आहे, म्हणजेच 2 into 0.4 मिलीमीटर which is equal to 0.8 मिलीमीटर. दिस इज युअर फायनल आन्सर. हे बी चा आन्सर आहे, हे तुमचं सी चा आन्सर आहे. समजलं? बरोबर आहे. सॉरी, एक पॉईंट आपल्या इथं राहिला होता एक्सप्लेन करायचा, त्यामुळे पूर्ण आलोय. आता ही डायग्राम तुम्हाला लॉर्ड्स मीटर मध्ये माहिती आहे. ठीक आहे, S1 हा सोर्स आहे, S2 जी व्हर्च्युअल इमेज आहे. इथं पॉईंट बी तुम्हाला मॅक्झिमम मिळाला किंवा मिनिमम मिळाला, त्या कंडिशन तुम्ही आता ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे, व्हॉट अबाउट सेंट्रल मॅक्झिमा? आपण तो पॉईंट बघितला खरं, तो ब्राईट असेल किंवा डार्क असेल, पण सेंट्रल मॅक्झिमा कुठं मिळेल? आता सेंट्रल मॅक्झिमा म्हटलं की आपण पाथ डिफरन्स किती घेतो रे? डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेला मी S1 आणि S2 ज्यावेळेला मी कन्सिडर करतोय आणि तो सेंटरला मला जरा ज्यावेळेला पॉईंट इथं O घेईल, त्यावेळेला मला काय मिळणार आहे? S2O मायनस S1O इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग तो सेंट्रल ब्राईट मला इथं O ला मिळेल का? फॉर लाईट्स मिरर तो मला O ला मिळेल का? ठीक आहे, बघा, चेक करा. आता ज्या वेळेला S1 मधून ज्या वेळेला लाईट ट्रॅव्हल करेल, S1 मधून ज्या वेळेला लाईट ट्रॅव्हल करेल O पर्यंत, त्यावेळेला S2 मधून लाईट ट्रॅव्हल करेल का? कारण इथं मिरर आहे ना, मिरर. आता रिफ्लेक्शन घेऊन तो कुठं जाणार आहे? तो इकडंच कुठेतरी जाईल ना. म्हणजे तुम्हाला इथं सेंट्रल ब्राईट मिळणार आहे का? हिथून रिफ्लेक्शन करून इकडं तो असेल का? शक्यच नाही. म्हणजे तुम्हाला लाईट्स मिरर मध्ये तुम्हाला सेंट्रल ब्राईट मिरर नाही, तुम्हाला फक्त वरचा पॅटर्न तुम्हाला फक्त बघायला मिळेल. येते लक्षात? ठीक आहे, सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला मिळणार नाही. कदाचित तुम्हाला फर्स्ट ब्राईट, सेकंड ब्राईट, थर्ड ब्राईट, फर्स्ट डार्क, सेकंड डार्क, थर्ड डार्क, किंवा सेकंड पासून ही तुमची सुरुवात होऊ शकते. मग तुम्ही सेकंडला तुम्ही फर्स्ट म्हटलं तरी चालेल. येते लक्षात? म्हणजे इथून ज्यावेळेला लाईट सेंटरला पोहोचणार त्यावेळेला इथून ती लाईट त्याला शक्य होत नाही, म्हणजे S2 पासून तो पोहोचू शकत नाही. कारण S2 काय, एक तर त्या सोर्स S1 चा व्हर्च्युअल इमेज आहे, म्हणजे इमॅजिनरी आहे. ठीक आहे, त्यामुळे तो इथून तर तो पोहोचणार नाही. त्यामुळे सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला मिळत नाही. देयर इज नो सेंट्रल मॅक्झिमा. ठीक आहे, मग व्हॉट अबाउट इंटरफरन्स पॅटर्न इन डाऊनवर्ड डायरेक्शन? साहजिकच सेंट्रल मॅक्झिमा जर मला मिळत नसेल तर मला खालच्या बाजूला पॅटर्न कसा मिळेल मला बघायला? मिळणारच नाही. म्हणजे इथून डाऊनवर्ड डायरेक्शनला कसलाही पॅटर्न नाही. म्हणजे लॉर्ड्स मिरर मध्ये फक्त तुम्हाला वरच्या बाजूला पॅटर्न तुम्हाला मिळत जाणार आहे. ठीक आहे, सपोज तुम्ही सोर्स इकडे कन्सिडर केला, ही मिरर तुम्ही उलटी प्लेस केली. ठीक आहे, मग तुम्हाला काय मिळेल? इथून तुम्हाला ही लाईट अशी मिळेल, इकडे तुम्हाला मिरर असा मिळेल, इथून मग लाईट क्रॉस करेल, इथून तुम्हाला लाईट अशी मिळेल. म्हणजे पॅटर्न तुम्हाला खालच्या बाजूला बघायला मिळेल, वरचा बाजू तुमचा काय असणार आहे? रिकामा असणार आहे. समजलं?
म्हणजे लॉर्ड्स मिरर मध्ये देर इज नो सेंट्रल मॅक्झिमा अँड देर इज नो पॅटर्न इन द डाउनवर्ड डायरेक्शन. द पॅटर्न विल बी अवेलेबल ओनली इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, एवढा एक पॉईंट राहिला तर थोडा मी क्लिअर केला. ठीक आहे. ओके, थँक्यू.